गावात श्री परमरहस्य वाचन अध्याय क्रमांक 8 श्लोक क्रमांक 9 ओळी क्रमांक 58. गवा स्पर्शिरिसं नम करोत्यात्पशनं विकृतं कर्मरचितं पुनस्तामास्तान्तु भेषजमं. गायीचे जे दिव्य घृत अप्रत्यक्षपणे तिचे शरीरच वरचपणे ते पोषण न करी अर्थात तया गोदेहाचे दोहन करून दुधाचे अग्निसंगे तापवून तया ते विरजन घालावे साचे. मग दधी होय पळे दधी मंथने करून नवनीत बाहेर निघून ते काढवितास परिपूर्ण घृत हाता येतसे. ते घृत देता गायीस परिताप पुष्टी करी तियेस औषध रूप आले देहस्थ घृतास क्रियेची योगे. शुद्ध कर्म ती गाय जाण तिये भरण पोषण करून बुद्धी विवेके घेईजे दोहून क्षीर तियेची. ते क्षीर लक्ष होऊ लावून चाविजे निश्चर्यार्थ विरजन घालिजे. मग ते विवेके घुसळिजे निज नवनीत होताये. तेही ताविजे स्वानुभवे करून मग ते घृतचित आनंद घन ते दिने दिने करिता आरोगण स्पुष्टी चढे अनुपम्य. ना तरी घृत होऊन त्यागिता गायीसी मग घृत लेश कैसा एर दिवसी. ऐसे न करावे करिता निज सुखासी मुकी जेल सत्य पाय. ऐसी की घृतदात्री वळली तीस विसंबू नये पाहिली मग दिने घेईजे नवाळी निज घृताची. घृत नासे काही काळा अक्रिय ज्ञान तैसे बाळा. दुर्गंध सर्पीचा कंटाळा तैसे जाणते.